योगेश पवार मैदानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. सणसवाडी माणगावचा हा खेळाडू आहे. 24 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. पहिलं षटक लाजवाब असं भन्नाट षटक टाकलेलं आहे त्या मयूर फडकेनं. स्लॉप खरं तर पॉवर प्लेचं षटक, परंतु त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज हावी झालेले आपण पाहिलेले आहेत बऱ्याचशा वेळेला. या मॅचमध्ये चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. पाठलाग करताना, चेसिंग करताना पहिल्याच षटकामध्ये हावी झालेले आहेत ते अब्बूचे सगळे ब्रिगेडियर. हा चेंडू मारलाय फाईन लेगला, आमच्या दिशेनं कारच्या दिशेनं मारलेला हा खणखणीत आणि सणसणीत असा चौकार. नौमान पटेल जो पनवेल मोहल्ल्यातला हा खेळाडू आहे, आपल्या परिसरामध्ये नावाजलेला खेळाडू आहे, तो गोलंदाजी करतोय. नौमानचा हाही चेंडू भिरकावलाय, गॅप मध्ये मारलाय. हाही चेंडू गोळीच्या वेगाने जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. कॉन्फिडन्सचे फटके मारले दोन्ही. या अगोदर फाईन लेगच्या दिशेनं त्यानं चौकार ठोकला, त्यानंतर ठोकला लॉंग ऑनच्या दिशेनं, म्हणजे आता चौफेर टोलेबाजी त्यानं केलेली आहे. हे षटक आहे ते बॅटिंग पॉवर प्ले आहे. 3च खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात, बाकी सगळे खेळाडू सर्कलच्या आत ठेवलेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू तटवतायत ते विजय घाणेकर. 2 चौकार मारलेत. हॅट्रिक होईल का चौकारांची? प्रयत्न आणि षटकार. वॉडा स्ट्रोक, जबरदस्त गगनभेदी षटकार मारतायत ते विजय घाणेकर सरपंच साहेब. तर याचबरोबर आपण पाहतोय व्यासपीठाकडे मान्यवरांचं आगमन होतंय. फटाक्याची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कंस्ट्रक्शन क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. पीपी कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय राजाशेठ खार पाटील साहेबांचं इथे आगमन होतंय आणि त्याचबरोबर सागर शेठ खार पाटील यांचं इथे आगमन होतंय. पाहतोय आपण त्यांच्या समेत आलेले सर्व हे मान्यवर आई ग्रुप. तर खार पाटील साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नौमान पटेल गोलंदाजी करतायत. नौमान पटेलनं 3 चेंडूमध्ये 2 चौकार 1 षटकार लागला, परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 24 लाईव्ह 13,000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. म्हणजे प्रेक्षक जास्त असतील, परंतु 13,000 डिव्हाइसेस आता सध्या चालू आहेत, मग त्या टीव्हीज असतील किंवा मोबाईल्स. वाडा विजय घाणेकर यांनी पुन्हा एकदा मारलाय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. हाही उत्तुंग विजय घाणेकरांचा षटकार. घाणेकर सरपंच साहेब हावी झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर निर्धाव आणि पुन्हा 5व्या चेंडूवर षटकार. आता 19 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त 16 धावांची गरज आहे. या षटकामध्ये हवा काढून टाकली मॅचची त्यांनी आणि आपल्या बाजूनं पारडं झुकवून घेतलेलं आहे ते तळेखार मुरुडचं. हा चेंडू रक्षात्मक पद्धतीने खेळला, सन्मान दिला, धावचीतची शक्यता आहे, मात्र आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहेत ते फलंदाज. एकही धाव या चेंडूवर मिळाली नाही. हे जे धावांचं वादळ होतं, धावांची जी सुनामी या मैदानावर आलेली आहे, ती मात्र आता शमलेली आहे आणि चेंडू जातोय तो निर्धाव. तर याचबरोबर मिलन दलवी यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. तर मी विनंती करेन अर्णा 11 पुगाव कोलाड, अक्षय पाटील उर्फ मोन्या आणि जय माता दी सोनारी संदीप पाटील उर्फ पप्पू
चला आपण लगेचच या टॉस साठी दोन्ही कॅप्टनला शेवटची पुकार आहे. बरेच मान्यवर आपण या व्यासपीठावरती पाहतोय. आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती टेनिस क्रिकेट विश्वातील एक माजी क्रिकेटर आदरणीय सुखदेव काका देसाई, सुखदेव काका म्हात्रे हे उपस्थित आहेत. पिंट्यादादा जोशी, त्याचबरोबर रवींद्रदादा म्हात्रे देसाई लेजंड क्रिकेटर, त्याचबरोबर आमचे माजी नगरसेवक प्रमोद शेठ भगतसाहेब नौपाडा हे देखील इथे उपस्थित आहेत. आत्ताच ज्यांचे इथे आगमन झालेलं आहे ते PP कंस्ट्रक्शनचे सन्माननीय राजा शेठ खार पाटील आणि त्याचबरोबर सागर शेठ खार पाटील साहेबांचं इथे आगमन. आणि पाहतोय आपण नवी मुंबईचे माजी परिवहन समितीचे सदस्य किशोर पाटील साहेब उपस्थित आहेत. या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरती स्वागत करतोय. योगेश पवारनं एक धाव काढलेली आहे आणि विजय घाणेकरांनी हाहाकार माजवलेला आहे. 2 षटकार 2 चौकार 20 धावांवर खेळतात आणि SD स्पोर्ट्स चे मालक सिद्धेश दंत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक विजय घाणेकर यांच्यासाठी आलेलं आहे. अभिनंदन विजय घाणेकर साहेब. आता बघूया मयूर फडके ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 5च धावा दिलेल्या, ते कशी गोलंदाजी करतायत. हो, विजय घाणेकर यांनी सुंदर चेंडू टाकलाय, मारता नाही आला, टायमिंग बरोबर जुळलं नाही, एक सिंगल तर घेतलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. या सिंगलनं समीकरण होतंय 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 14 धावांची गरज आहे. 16 मध्ये 14. तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार कल्याण डोंबिवलीचे एक शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय विश्वनाथ शेठ म्हसकर साहेबांचं इथे आगमन झालं. आणि त्याचबरोबर आमचे माजी उपसरपंच नावालीचे नवनाथ सालुंके तसेच आलेले त्यांच्यावर सोबत मान्यवरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. योगेश पवार मला असं वाटतं बाद झालेले आहेत, परंतु आता फलंदाज बाद झाले तरी तेवढा काही फरक पडेल असं वाटत नाही. परंतु बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा माळ्याचे कॅप्टन अक्षय म्हात्रे यांची आता परीक्षेची घडी आली आहे. नुसती परीक्षा नाही, तर अग्नी परीक्षेची घडी आलेली आहे. कारण ही अस्तित्वाची लढाई आहे, नॉकआउट मॅचेस आहेत. या मॅच मध्ये जर का तुम्ही हरलात तर घरी जावं लागेल, या स्पर्धेमधूनच बाहेर पडला जाल. त्यामुळे प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकावा लागणार आहे. तो मयूर फडकेनं आपलं काम तमाम केलंय. जे चांगला फलंदाज होता त्याला बाद केलेलं आहे, परंतु त्याच्यापेक्षा अजून चांगला फलंदाज विजय घाणेकर मैदानात फलंदाजी करतोय आणि हावी झालेला आहे आतापर्यंत तरी तो या मैदानावर. हॅलो, तर टॉससाठी मी विनंती करेन नवी मुंबईचे माजी परिवहन सदस्य आदरणीय किशोर पाटील साहेबांना की आपण यावं. या सर. माली सर. मयूर फडके निर्णायक 3 चेंडू असणार आहेत. अग्नि परीक्षेची वेळ आहे. याच मैदानावर 8-8 चेंडूमध्ये 2-2 धावा झालेल्या नाही. त्यामुळे असं नाही की फक्त फलंदाजांना अनुकूल आहे ही विकेट, गोलंदाजांना पण अनुकूल आहे. हो, क्या बात है मयूर फडकेच्या हातामध्ये आता जादुई गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या हातामध्ये बळ आलेला आहे, टर्न पण करतोय, स्पीड मध्ये पण तो चेंडू टाकतोय. दोन्हीही पद्धतीची गोलंदाजी आपल्या या एकाच चेंडूमध्ये दर्शवतोय तमाम सर्व क्रीडा रसिकांना. नांदगावचा हा खेळाडू आहे मयूर फडके. चाफेकर बंधू या नावानं प्रसिद्ध असलेली नांदगावची टीम दत्ता भगत साहेबांची. शॉर्ट पिच चेंडू मारलाय, हवे ते जेल होण्याची शक्यता आणि नवमाननं जेल टिपलेला आहे. अजून एक फलंदाज टॉस घेतोय. आमचे किशोर पाटील साहेब नवी मुंबईचे माजी परिवहन सदस्य आहेत. तर हेड आहे पप्पू, काय निर्णय असेल? मी क्षेत्ररक्षण करीन पहिल्यांदा. ओके, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे जय माता दी सोनारी या संघाने पप्पू पाटीलने जिंकलाय टॉस आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मोन्या नक्कीच फलंदाजीसाठी तुम्हाला आमंत्रित केलंय. तर ऐकूया पुन्हा एकदा. ठीक आहे माली सर. धन्यवाद संदीप सर.
10 दिवस तुमचं निवेदन आम्ही ऐकतोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित असा मान सन्मान स्वागत आपल्या गोड वाणीनं आम्ही ऐकलेले आहेत. MD गडगे साहेब ज्यांना आपण सगळेजण महागुरू संबोधतो तेही इथे बसलेले आहेत. कुणाल दाते सर आहेत, त्यानंतर झहीर पटेल, मच्छिंद्र पाटील जे हिंदी, मराठी, इंग्रजी तिन्ही भाषेमध्ये समालोचन करतायत. गुरुदादा व्यासपीठावर बसलेले आहेत, त्या सर्वांचं स्वागत. आता 6व्या क्रमांकावर येतोय तो तेजस काटकर. तेजस काटकर तळेखारचा हा खेळाडू 2000 पॉइंट्सला त्याला घेतलेलं. ओ बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा कहाणी में ट्विस्ट आलाय. यू टर्न घेतलाय मॅचला. फलंदाज बाद तेजस काटकर. तेजस काटकर बाद होत आहेत आणि आता ड्रिंक्स टाइम झालेलं आहे. ड्रिंक्सची वेळ झालेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सहज पाहू शकतो मयूर फडके फिरकी जादुई गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर जस्ट उसळी घेतली चेंडूनं आणि बॅटला जेव्हा चेंडू लागला तेव्हा त्याला आत्मविश्वास आला विकेट मिळेल. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे ते रोहित पाटीलनं. आणि अजून एक गडी बाद होतोय. 5 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. 5 बाद 27 अशी धावसंख्या झालेली आहे ती NDR वॉरियर्स तळेखार मुरुडची. समीकरण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. मच्छिंद्र सर तळेखार मुरुडचे लीग मॅचेसला मीच होतो समालोचनाला. आम्ही बघितलंय तळेखार मुरुड संघ त्यांना सहज विजय नको असतो. अटीतटीचे सामने आपण बघितलेले आहेत. असं वाटलेलं विजय घाणेकरांनी प्रहार करायला सुरुवात केली की आता अब्बूचं काय होईल, परंतु अब्बू पण काय कच्च्या गुरुचा चेला नाही, त्याने पण मोठा गुरु केलेला आहे. त्यामुळे अब्बूनं या मॅच मध्ये आता यू टर्न आणलेला आहे. आणि तर काही सन्मानांकडे आपण वळणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे आदरणीय सुखदेव काका म्हात्रे यांना मी विनंती करेन की या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व खेळाडूंचे गुरु म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अनेक खेळाडू घडवण्यामध्ये ज्यांनी अथक परिश्रम घेतले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने बरेच खेळाडू घडले, असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि दोन्ही जिल्ह्यांना परिचित असलेले सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे यांचा हा सन्मान होतोय. त्याचबरोबर पिंट्यादादा जोशी नवापाडा, एक लेजंड क्रिकेटर. नवापाडा गावाचं नाव आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठ्या उंच शिखरावरती आपण पाहतो. त्याचं एकमेव कारण नक्कीच हा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा गाजवून सोडणारा हा क्रिकेटर पिंट्या जोशी. खरं जेव्हा ओपन्स कैलास शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांची टीम असायची त्यातील मात्र एकमेव हा खेळाडू आहे. त्याचबरोबर रविदादा म्हात्रे देसाई ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड करून नक्कीच सर्व खेळाडूंना मात्र एक दिशा देण्याचं काम केलं, असे देसाईचे आमचे लेजंड क्रिकेटर रविदादा म्हात्रे एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ओळखले जात आहेत. आज मात्र नक्कीच त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. खऱ्या अर्थाने दररोज ते सामना देखील पाहायचे. लाईव्हच्या माध्यमातून भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांनी या स्पर्धेला दिला आणि आज पाहतोय आपल्या अनेक असे लेजंड क्रिकेटर असतील ते या व्यासपीठावरती उपस्थित होतात. त्यातील आपले रविदादा म्हात्रे देसाई यांचा हा सन्मान इथे होतोय. बाकी सन्मान नक्कीच थोड्या वेळेला म्हणतोय आपण जाणार आहोत. ओ टू माली सर. आल्या आल्या प्रहार केलाय, जबरदस्त षटकार लगावला तो विजय घाणेकरांनी. विजय घाणेकर थांबायला तयार नाहीयेत. सरपंच साहेब त्यांची जी खुर्ची आहे ना ती जबाबदारीची खुर्ची आहे आणि जबाबदारी लिलया त्यांनी पेललेली आहे. आदरणीय आमचे राजेश शिंदे साहेबी या मॅचचा आनंद घेत आहेत. रोह्यावरून त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. या षटकारानं समीकरण बदललंय. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 1 मॅन आर्मी आहे. विजय घाणेकर एक हाती किल्ला लढवतोय. ढाण्या वाघासारखा तिथे दटून राहिलेला आहे. 3 षटकार आणि 2 चौकार मारलेत. शॉर्ट पिच चेंडू हा पण आणलाय, मारलाय फाईन लेगच्या दिशेनं. अजून एक उतुंग विजय घाणेकरांचा षटकार. छा गए विजय घाणेकर. जरा नुसतं ओरडण्यापेक्षा जरा जोरदार टाळ्या अजून झाल्या विजय घाणेकरांसाठी तर बरं होईल.
निर्णायक क्षणी एक हाती किल्ला लढवलाय. समोरचे साथीदार 5 जण साथ सोडून गेले, परंतु ते शेवटपर्यंत दटून राहिले, नांगर रोवून बसले विकेटवर आणि संघाला विजय मिळवण्याच्या दिशेनंच ते आगेकूच त्यांनी केलेली आहे. त्यांच्या नावातच विजय आहे, नावच त्यांचं विजय आहे. विजय घाणेकर 2 धावा पाहिजेत, कट केला चेंडू आणि एक सिंगल काढली आहे. ओव्हरथ्रोची अजून एक धाव होईल का, परंतु नाही. हा खेळाडू भरपूर पुढे आलेला आहे. विजय घाणेकर सेन्सिबल क्रिकेट, अफलातून क्रिकेट. आजचा दिवस, आजची रात्र ही विजय घाणेकरांनी गाजवलेली आहे. लीगच्या मॅचेस मध्ये त्यांची बॅटिंग बहरलीच नाही तेवढा चांगला खेळ बघायला मिळाला त्यांचा, परंतु तो सगळा वस्पा आहे ना, तो ना आज या मॅच मध्ये व्याजा सकट सगळी मुद्दल जमा केली आहे. शॉर्ट पिच चेंडू मारलाय, चेंडू हवेत आहे आणि हा चेंडू जाते सीमारेषे पलीकडे. चौकारानं हा सामना जिंकलेला आहे. एनडीआर वॉरियर्स तळेखार मुरुड संघानं विजय संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यस सर, थँक्यू. तर आपण पुढील सन्मानाकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे नवी मुंबईचे माजी परिवहन समिती सदस्य आदरणीय किशोर पाटील साहेबांना मी विनंती करेन की साहेब यावं, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक डॅशिंग नेतृत्व नवी मुंबईमध्ये आपण नेहमीच किशोर पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहिलंय आणि आज मात्र नक्कीच त्यांची उपस्थिती या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. विकास ठाकूर साहेब आपण देखील यावं. तर किशोर पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान इथे होतोय. सोबत आमचे विकास ठाकूर साहेब देखील आहेत.